तर मित्रांनो, भालदेव म्हणजे काय आणि हा सण कोणत्या समाजात साजरा केला जातो तर तुम्हाला पण बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, आजची आपली सकाळ झाली होती आपल्या मित्राच्या घरून। आपण सोपन मध्ये आलो आहे। माझे सगळे कामावरून बघतच होतो तर डोक्यात एक विचार आला। आपली सकाळ होते सकाळी 8 वाजता आणि या गावातील सर्व लोकांची सकाळ होते सकाळी पहाटे 5 वाजता। पहाटे उठून सर्व परिवारातील सदस्य आपापल्या कामाला लागतात आणि मिळून मिसळून आपापले सगळे कामं करून घेतात। मी पण सकाळी उठलो आणि उठल्याबरोबर काय काकूंनी गरमागरम नाश्ता तयारच केला होता। मस्त तारक मेहता बघत बघत पोट भरून नाश्ता केला आणि बसलो आपल्या कामासाठी। काम पूर्ण होताच काय तर पाण्याला सुरुवात झाली। बघता बघता पाऊस हा मुसळधार येऊ लागला। पाऊस थांबला आणि आम्हाला या गावामध्ये एक अद्भुत असं दृश्य पाहायला मिळालं। दृश्य असं होतं की या गावातील काही नागरिकांच्या अंगामध्ये ऋषी पंचमीच्या दिवशी अंगात बाऱ्या येतात। हे सगळं पाहून झाल्यानंतर सायंकाळच्या वेळेला सुरू होतो भालदेवाचा प्रोग्राम। पण नेमकं भालदेव म्हणजे काय तर भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर त्यांना दही दूध लोणी यांची आवड असल्यामुळे ते गवळी समाजामध्येच वावरत होते। पण नेमकं भालदेव म्हणजे काय याचा जर विचार केला तर गोकुळाष्टमीला कृष्णाचा जन्म झाल्यानंतर तिथून 12 दिवसांनी केलं जाणारं बारसं म्हणजे भालदेव। तर अशी सांगितल्याप्रमाणे भालदेवाची एक आख्यायिका आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारे सायंकाळच्या वेळेला प्रत्येक घरातील एक छोटा नागरिक आपल्या घरून एक तांब्याचा गडवा दिवाबत्तीसाठी लागणारं साहित्य घेऊन आपल्या गावाजवळील नदीकाठी येतात आणि तिथे येऊन नदीमधून 5 गोटे व ज्या झाडाला भालदेवाची मान्यता आहे असं लवईचं झाड घेऊन भालदेव भालदेव या नावाचा गजर करत आपापल्या घराकडे जातात। संध्याकाळी चोपनचा राजा या गणपतीची आरती करून आम्ही केला आमच्या दिवसाचा शेवट। तुम्हाला पण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायचे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब व इंस्टाग्राम पेजला फॉलो करून घ्या। धन्यवाद।